राम राम मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत स्पायसी आलू कोरडी भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य बघू। 4 बटाटे, 2 चिरलेले कांदे, 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचा तुकडा, कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, जिरे मोहरी, धनापूड, मीठ, गरम मसाला, तिखट, हळद। आपण बटाट्याचे बारीक काप करून ते धुवून घेतलेले आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली आहे। कढई आपली तापलेली आहे, त्यामध्ये आपण फोडणीसाठी तेल घालू। तेल आपण चांगले कडकडीत गरम होऊ देऊ। तेल चांगले कडकडीत गरम झाले आहे, त्यामध्ये आपण जिरे मोहरी फोडणी घालू। त्यामध्ये कढीपत्त्याची 5 पाने घालू। त्यानंतर चिरलेला कांदा घालू। चिरलेला कांदा चांगला तांबूस रंगावर परतलेला आहे, त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालू। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊ। पाव चमचा हळद, 2 चमचे तिखट, पाव चमचे गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर। मसाला चांगला परतवून घेऊ। मग त्यामध्ये आपण बटाटे घालू। इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगले तेल सुटलेले आहे। आता आपण चिरलेला बटाटा घालू। आणि भाजी चांगली परतून घेऊ। आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनिटे आपण भाजी शिजवून घेऊ। अधूनमधून भाजी ढवळत राहा। आता आपले बटाटे चांगले शिजलेले आहे, त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालू आणि भाजी चांगली मिक्स करून घेऊ। आता याला पुन्हा एक वाफ येऊ दे। यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालू। आता आपली भाजी तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, स्पायसी आलू आपली भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।